मस्त नाश्ता करतोय आणि फिल्टर कॉफी घेतली आहे. ॲक्च्युली आपल्याला कॉफी जमत नाही, आपण चहा पितो, बट सगळ्यांनी फिल्टर कॉफी घेतली म्हणून आपण पण फिल्टर कॉफी घेतली. चिअर्स. आणि सगळे मस्त एन्जॉय करत आहेत, नाश्ता करत आहेत. 2 प्लेट उपमा संपला, 1 प्लेट पोहा संपला, इडली संपली आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत आहेत. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा मराठवाडा चॅनलचा फरीद वेकमध्ये. आज आपण एक मोठ्या ग्रुपसोबत अमृतेश्वर टेम्पल, रतनवाडी म्हणजे रतनगडच्या पायथ्याशी जे गाव आहे तिथे महादेवच्या दर्शनाला चाललो आहे. 185 किलोमीटरची राईड आहे. मोस्टली 4 तास जायला 4 तास यायला. बघूया. आज हेल्मेट पण नवीन आहे आणि कसं शूट होतं आहे आणि मोठ्या ग्रुपमध्ये कसं कॉम्बिनेशन आहे हे सगळं बघूया. चला तुम्हाला भेटतो आता बाईकवर. ऑल राईट गाईज, लेट्स गो. पहिला स्टॉप आपला नायरा पेट्रोल पंप आहे, ठाण्याचा जो आहे तो. आणि आज माझा आवाज पण वेगळा येणार आहे कारण की नवीन जे हेल्मेट आहे ते खूपच जास्त कॉम्पॅक्ट आहे आणि नवीन पॅडिंगमुळं ना आवाज थोडासा दबला गेला आहे. चलो, गणपती बाप्पा मोरया. हे दत्त. हा ग्रुप ॲक्च्युली बिजॉयकडून भेटला होता. बिजॉय भाई, ज्यांनी तुम्हाला माहिती असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या जो रील होती त्याच्यावर एक कॉमेंट केली होती आणि त्याने मी खूप जास्त मोटिवेट झालो होतो. तो त्यांचा ग्रुप आहे ॲक्च्युली आणि मी त्यांना जॉईन होतो आहे. तर 5-6 बाईक असणार आहेत आणि भरपूर मजा येणार आहे. सो लेट्स सी. आपल्या चेतकची मे बी हीच लॉंगेस्ट राईड राहील, पहिली तुमची आपण आत्तापर्यंत केली नाही आहे. अँड आय होप मजा येईल आणि मजा तर आपण करूच ॲक्च्युली. चला, आपण हायवेला लागलो आहे. आता फक्त प्रार्थना एवढीच आहे की घोडबंदरने आपल्याला काही नवीन सरप्राईजेस नको द्यायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजची राईड खूप छान होणार आहे मित्रांनो, पण मला भीती फक्त एवढीच आहे की बॅग काही हलायला डुलायला नको, कारण की तसं होणार तर नाही काही, बट आपण फर्स्ट टाइम अशी बॅग बांधून चाललो आहे. थोडंसं हाल दिलं आहे बट ठीक आहे, निघणार नाही. पॅक आहे याच्यामध्ये आणि हे पण पॅक आहे, इथून पण पॅक आहे. वेलकम टू घोडबंदर मित्रांनो. आता ॲक्च्युली दिसणार पण नाही आहे काही, तर मी आता तुम्हाला डायरेक्ट त्यांना जिथे स्टॉप आहे आपला पहिला, तिथं मीटिंग पॉईंट आहे तिथं भेटतो डायरेक्ट, कारण की मे बी ट्रॅफिक लागणार आहे. सो एक तासानंतर भेटूया. सकाळचे 4:15 वाजलेत आणि मी निघालो आहे. 45-55 मिनिट दाखवतं आहे नायरा स्टेशनला, नायरा पेट्रोल पंपला. तर मी डायरेक्ट आता तिथं भेटतो तुम्हाला. बाय बाय. फायनली सगळे बायकर्स आलेले आहेत. रॉयल एनफिल्ड हंटर. विजय, तुमची 390 आहे ना का 350 आहे? फर्स्ट 390 KTM Meteor 350 क्रूजिंग बाईक.
देन अगेन 390 आणि बाप गाडी 310 GS. फायनली 7 जणांचा ग्रुप आहे आणि खूप उशीर झाला आहे सगळ्यांना. सो आता मी निघू आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाईकवर. ऑल द बेस्ट. बनवायसाठी जी मेहनत आहे ना भाई, बेकार आहे. आम्ही तर नवीन नवीन आहे. आम्ही पण नवीनच आहे साहेब. फायनली मित्रांनो सगळे मित्र आलेत. ॲक्च्युली एकाचा इश्यू झाला होता काहीतरी कारचा, सो त्यांना लेट झालं. नो वरीज. आपण पुन्हा एकदा हायवेला आलेलो आहे आणि पूर्ण ग्रुप आता कनेक्टेड आहे म्हणजे माझ्याकडं नाहीच आहे ॲक्च्युली. ते लोक कनेक्टेड आहे. आपण पण लवकरच ब्लूटूथ घेऊया आणि त्यांच्यासोबत नेक्स्ट टाईम कनेक्ट होऊन जाऊया. इट्स ओके. हळूहळू गोष्टी घेऊया, हळूहळू गोष्ट आपण रायडर फॅमिलीमध्ये कनेक्ट होऊया. नो प्रॉब्लेम. मस्त होणार आहे आजची राईड. ॲक्च्युली मला माहिती नाही यार, मी शूटिंगच्या हिशोबाने मी ही राईड करत नाही आहे, कारण की मला बाईकसोबत अजून मला ट्युनिंग पाहिजे. कारण की मागची जी राईड झाली होती ती एवढी खास असं वाटलं नाही, कारण की ओप्रोने पण खूप लफडे दिले आणि म्हणजे मला ॲक्च्युली जी इच्छा होती राईडला जेवढं कनेक्ट करायची तेवढी कनेक्ट झाली नाही माझ्याकडनं. सो आय थॉट ही राईड मला खूप चांगली भेटेल आणि आपण आपल्या सह्याद्रीमध्ये चाललो आहे. सो पुन्हा एकदा सह्याद्रीत बागडायची वेळ सुरू झाली मित्रांनो. ठाणे कळवा सोडून समोर आलो आहे आणि नाशिक हायवेला लागलो आहे आणि खूप मजा येते ॲक्च्युली. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी काल इंटरकॉम घ्यायला पाहिजे होता, बट नो वरीज, नेक्स्ट टाईम घेऊया आपण. हे सगळे कनेक्टेड आहेत, मस्त गप्पा मारत चालले आहेत. ठीक आहे, एक दिवस आपल्याकडे पण येईन इंटरकॉम. आणि क्विक अपडेट, सकाळचे 5:45 वाजलेत. 5 वाजता सुरू होणारी राईड 5:30ला सुरू झाली. अर्धा तास आम्ही दिले आणि होय नाही आपली राईड आहे यार. आपण थोडं मागं पुढं होणारच आणि एवढा मोठा ग्रुप असल्यानंतर थोड्याफार हे लेट होणं हे पॉसिबल म्हणजे होत असतं ह्या गोष्टी. तर ठीक आहे. आणि आता काय ग्रुपमध्ये कनेक्ट राहायचं. कोणाला ॲक्च्युली ग्रुपमध्ये राईड कधीच केलेली नाही आहे आणि हा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा ग्रुपमध्ये राईड करायचा. आणि मला सांगितलं आहे तो समोरचा, आय डोंट नो यार, मला मी नाव पण विसरलो. बिजॉय माझ्या पाठीमागं आहे आणि समोर मे बी मयूर आय गेस असेल किंवा मनू आहे आणि मला त्या दोघांच्या मध्ये थांबायचं आहे. सो चला. आणि बिजॉय भाई ज्यांच्यामुळे मी या ग्रुपमध्ये जॉईन झालो आहे, मस्त त्यांची 390 आहे. ही टॅक्सेशनच्या पहिलीवाली 390 आहे जे ती मस्त एन्जॉय करत आहे आणि त्यांच्यामुळंच मी या ग्रुपला जॉईन झालो आहे. आणि ही बाईक घेण्याचा सगळ्यात मोठं मोटिवेशन या भावाकडून भेटलेलं आहे आपल्याला. तर ती रीलची कॉमेंट जर तुम्हाला माहिती नसेल तर मी इथे टाकायचा प्रयत्न करेल. ज्या टायमाला मी विचार करत होतो रूल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि गोष्टी आणि भरपूर काही, त्या टायमाला मला विजयने खूप जास्त मोटिवेशन दिलं आहे आणि आम्ही DM पण खूप जास्त चर्चा केली आहे या गोष्टीबद्दल. आणि खूपदा बोललो की दादा मला थोडं जॉईन व्हायचं आहे, म्हणजे विजयला त्यांच्यासोबत एकदा राईड करायची आहे. तो पण एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता. सो येस मित्रांनो, मला माहिती आहे आपल्या म्हणजे माझ्या वयाच्या ज्या मुलं आहेत किंवा पुढं मागं थोडे बसले त्यांच्या खांद्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. पोरं दबले गेलेले असतात. रिस्पॉन्सिबिलिटीमुळे खूप ते त्यांच्या स्वतःच्या जे इच्छा आहेत त्या सोडून देतात. बट मेहनत करायची मित्रांनो आणि थोडासा एक पुश दिला ना तर गोष्टी होतात आणि मॅनिफेस्टेशन खरं होतं. हे मी याचं स्वतः मी एक उदाहरण आहे. आज चेतकला पहिल्यांदा 90वर घेऊन, म्हणजे 90वर मी क्रूज करतोय. त्याच्या आधी कधीच 90वर नेलं नव्हतं. बट हे जे 5000चं जे RPM आहे ना, 5000 म्हणजे माझ्या मते 4600, 800 नंतर आणि बिफोर 5000 थोडंसं ना व्हायब्रेशन जास्त फील होतं मला. पण जसं मुवमेंट 5000 क्रॉस केलं आहे ना तो व्हायब्रेशन बिलकुल झिरो होऊन जाते. माननीय श्री नितीन गडकरी साहेब, आम्हाला बाईक रायडिंगसाठी असे हायवेज पाहिजेत. यासाठी सगळे बायकर्स टोल द्यायला सुद्धा तयार होते. E20 तुमचं नको, E60 नको, आम्ही हाय राईट पेट्रोल पण घ्यायला तयार आहे. पण आमच्यासाठी असे हायवेज पाहिजेत. मुंबई नाशिक हायवे, मक्खन रोड.
चुम्मेश्वर. आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आता ऑलमोस्ट कसारा घाटात पोहोचले. 10-15 किलोमीटर पाठीमागे आहे कसारा घाटच्या. आणि कसारा घाट क्रॉस करून आय गेस आपला पहिला स्टॉप आहे. आणि तुम्हाला KTMची बोलतात ना लोक, KTM ॲव्हरेज देत नाही, KTM ॲव्हरेज देत नाही. 80-90-100 चाललो आहे मी आत्तापर्यंत. 78 किलोमीटर झालेत. आणि आत्तापर्यंत आपल्या चेतकने 29.3चा ॲव्हरेज दिलं आहे. मध्ये मी खूप जास्त खेचली म्हणून ते कमी दाखवते, नाही तर 30 कंटिन्यू दाखवत होतं 30चा ॲव्हरेज. सो तुमच्या बाईक चालवण्यावर आहे तुम्ही मायलेज किती काढता ॲक्च्युली. आणि हा नजारा बघा यार, फक्त ह्या नजाऱ्यासाठी सकाळी 3:30 वाजता उठून जी गडबड आहे, लगबग आहे ना, ती ही आहे. कसं सांगू मी त्या नॉन बायकर्सला आणि जे लोक ज्यांना सकाळी झोपायचं असतं त्यांना की ही फिलिंग काय आहे म्हणून. मित्रांनो मस्त नाश्ता करतोय आणि फिल्टर कॉफी घेतली आहे. ॲक्च्युली आपल्याला कॉफी जमत नाही, आपण चहा पितो, बट सगळ्यांनी फिल्टर कॉफी घेतली म्हणून आपण पण फिल्टर कॉफी घेतली. चिअर्स. आणि सगळे मस्त एन्जॉय करतात, नाश्ता करतायत. 2 प्लेट उपमा संपलाय, 1 प्लेट पोहा संपलाय, इडली संपली आणि सगळेजण मस्त एन्जॉय करतात. सो नाश्ता करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला बाईकवर भेटतो. मित्रांनो फायनली ब्रेकफास्ट पूर्ण झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. सगळे सेट झालेत. थोडासा शूट वगैरे काढायचा होता आणि शूट वगैरे काढून एकदमच गोप्रोची चार्जिंग कमी झाली म्हणून गोप्रोला चार्जिंग लावलं, पॉवर बँक खिशात आहे. लेट्स गो. मी फक्त एका ठिकाणी थांबून पेट्रोल भरतो, परत जॉईन करतो तुम्हाला. ठीक आहे, मी जाऊ. हा, इकडच्या साईडला जो पेट्रोल पंप भेटतो ना पहिला. हां हां नाही BP नाही, XP 95 किंवा मग पॉवर. रेंज 210 दाखवते. पॉवर सगळे संपले, कोणतीच नाही. समोर भेटेन. यार पॉवर पेट्रोल नाही, काहीच नाही. तर जे भेटेल ते टाकावं लागेल. ॲक्च्युली 210ची रेंज आहे, पण रिस्क नको आपल्यामुळं, ग्रुपला प्रॉब्लेममध्ये नको आहे. सो आता जिथे भेटेल तिथे टाकून घेऊया. सकाळचे 8:15 वाजलेत आणि आम्ही कसारा घाट क्रॉस करून नाश्ता पण केला आहे आणि समोर निघालो आहे. ॲक्च्युली ग्रुप पाठीमागं आहे, मला पेट्रोल टाकायचं आहे म्हणून म्हणलं चला पेट्रोल टाकून घेऊया, म्हणजे परत एकदा सिंक होत आहेत. आणि वेदर एकदम मस्त आहे, ढग आलेले आहेत. आय विश
असे ढगं असावेत म्हणजे काय ऊन पडणार नाही आणि राईड पण मस्त होऊन जाईल. आणि असे ढगं असले तर आपल्या सह्याद्रीमध्ये मस्त क्लाउड फॉर्मेशन बघायला भेटेल. आपण वरती तर जाणार नाही आहे, बट जे पातळ आहेत त्यांच्यामध्ये तर बघायला नक्कीच भेटेल. आणि मित्रांनो हे बघा सह्याद्री, मन प्रसन्न करून टाकणारा हा सह्याद्री थोड्या दिवसात असा मस्त ग्रीन होणार आहे ना का त्याला सीमाच नाही. आणि आपण पुन्हा एकदा आपल्या सह्याद्रीमध्ये बागडायला जाणार आहोत. ना की असं होतं मित्रांनो, एकाला जर थांबायला लागलं ना तर पूर्ण ग्रुप थांबतो, कोणीच जात नाही सोडून. आणि हीच म्हणजे ग्रुपमध्ये जाण्याची मजा पण आहे आणि सेफ्टी पण आहे. आणि मित्र तुम्हाला सोडून जात नाही, तुमचा कोणताच रायडर तुम्हाला सोडून जात नाही, भले कितीही उशीर हो किंवा कितीही वेळ त्यांना वाट बघायला लागो. भारी 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 भारी. मस्त वळणाचा रोड आहे, सगळे मस्त लीन करतायत, परत चालतायत. किती भारी वाटते बघा तुम्ही. आता आईला समोर मिटिओर, सगळ्यात पहिले GS आहे, त्याच्यानंतर मिटिओर आहे, मग 390X, परत 390X, 350X आणि पाठीमागं आहे आपली हंटर 350. भाई जाम मजा येते, जाम मजा येते. म्हणजे ग्रुपमध्ये जाण्याची जी मजा आहे ना, मला खरंच आज कळाली आहे की किती मजा येत असेल ग्रुपमध्ये जाताना. पोरं मस्त लीन करतायत, छान चालतायत, कंटिन्यू कम्युनिकेशन करतायत, कुणाला काही इश्यू आला तर इंटरकॉममध्ये बोलतायत. बाप फील आहे, बाप फील आहे. अपेक्स ग्रुप, आय लव्ह इट. मित्रांनो ते जे आहे, आपण आता कळसुबाई शिखराच्या एकदम पायथ्याला आहे आणि ते वरती जे गोप्रो जस्टिस करेल का नाही माहिती नाही, पण तो पूर्ण कळसुबाईचा शिखराचा टॉप आहे. आपण खूपदा कळसुबाई शिखर केलं आहे, पण हे जे क्लाउड गॅदरिंग वगैरे हे खूप अमेझिंग दिसतंय. हो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकोला तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा. वा, काय अमेझिंग दिसतंय ना, मजा आली यार. आणि हे देतो प्रवारा नदी आय गेस. मित्रांनो पण भंडारदऱ्याच्या ऑलमोस्ट जवळ पोचलोय, तर बघून येऊया कसं काय. भाई कुठं नाही जात येणार यार. शेट हां, ट्रॅक्टर इथं कुठं लावलं. हो माय गॉड, हो ती बोट बघा किती मस्त दिसते. भाई साहब, एक नंबर फिलिंग आहे मित्रांनो, एक नंबर फिलिंग आहे. हा जलाशय बघा, आमच्या गाड्या तिकडं लागल्या, सगळे बॉईज तिथे आहेत आणि बाप फिलिंग आहे, मजा येते, एक नंबर मजा येते. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल नजारा यार. सह्याद्रीमधला हा नजारा सकाळी 7 वाजेपर्यंत झोपून भेटला असता का मित्रांनो. त्यामुळं एकच दिवस सुट्टी असून सुद्धा इथे येण्याचा जो अट्टाहास आहे ना, हा यासाठीच आहे. अजस्र असा सह्याद्री, बलाढ्य सह्याद्री सुंदर दिसतोय मित्रांनो. मला काही सुचत नाही मी काय बोलायला पाहिजे, काय बोलायला नाही पाहिजे. मी फक्त मजा घेतोय आणि मला बिलकुल कळत नाही मी ब्लॉगमध्ये काय बोललो आहे आत्तापर्यंत. पण नो वरीज, आपण ब्लॉग एक कारण आहे बनवायला. आपण आलो आहे ॲक्च्युली चेतकला घेऊन फिरायला आणि ही एक राईडची जी मजा घ्यायला.
मित्रांनो हा नजारा बघा यार, काय मस्त आहे. वा, हो थोडं थोडं ऊन लागायला लागलंय. 10:15 झालेत. भाईसाहेब एवढा वेळ काय करत होतो आम्ही? 5:30ला निघालो आहे आम्ही. 10:15 झाले. 200 किलोमीटरसाठी 185 ॲक्च्युली, पूर्ण 200 पण नाही. खूपच वेळ टाईमपास केला आहे आम्ही ते भंडारदऱ्याच्या तिथे. त्याच्यानंतर नाश्ता करायचा नाही मला, आणि नंतर परत फोटो शोषण, आणि त्याच्यामुळे पण भरपूर टाईमपास केला. म्हणजे माझ्या मते 2 तास तर टाईमपासच झाला आहे. मित्रांनो ते क्लाउड फॉर्मेशन बघा किती मस्त झालं आहे. ते 2 डोंगराचे कोतळ मस्त वर ढगा आलेत. ही आपली बाईक आज 903 किलोमीटर पूर्ण झालेत. सो ह्या राईडला आपले पूर्ण 1000 किलोमीटर पूर्ण होतील, आणि खूप मजा येते. डेस्टिनेशन होतं तेच अमृतेश्वर टेम्पलला आपण पोहोचलो आहे. आणि इथे रतनगड, हे ॲक्च्युली रतनगडचं बेस विलेज आहे. रतनवाडी 2-3 ठिकाणाहून करता येते. साम्रातवरून पण आपण रतनगडचं हे करू शकतो. सो दिस इज इट. फायनली आपण पोहोचलो आहे. आणि हे पुष्करणी मस्त दिसते. पोरं मस्त पोहत आहेत. पुष्करणीमध्ये मस्त पोहत आहेत लोक. हे मार उडी मार, मार उडी मार. कडक मस्त उड्या मारतायत पोरं. वा मित्रांनो, आम्ही अमृतेश्वर टेम्पलला पोहोचलो आहे आणि आता दर्शन करायला जाणार. हेल्मेट वगैरे इथं ठेवले आणि चहा वगैरे घेऊन मग सांदनदरीला पण जायचं. सांदनदरीला पण जाऊया. आपला ट्रेक झालेला आहे सांदनदरी 2ही वेळा. पावसाळ्यात पण झाला आहे आणि नॉर्मल थंडीत कॅम्पिंग पण केली आहे आपण पूर्ण सांदनदरीत. पण जाऊन येऊया आता, इतक्याला आलो आहे तर. पण आत्तापर्यंत इथे येत होतो ते बसने येत होतो, आणि आज आपली या चेतकला घेऊन आलो आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या बाईक्स इथे ठेवल्या आहे, इथे लावल्या मस्त. आणि पोरं इथं मस्त पोहत होते. आता झालं वाटतं पोहून त्यांची. ही पुष्करणी सगळे देवी देवतांचे मस्त मूर्त्या वगैरे आहेत. सो चला आता भोलेनाथचं दर्शन घेऊया, ज्यासाठी इतक्या लांब आलोय सकाळी उठून, आणि ते करूया. चला मित्रांनो, आपण पोहोचलो. हा नजारा बघा.